सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 134 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. दिवसामागून दिवस जात होते. तन्वी रोज कधीही लहर आल्यासारखी काहीतरी वेगळं मागायची आणि अर्जुन तिची इच्छा पूर्ण करायचा. जे घरात असायचं ते तिला खाऊ वाटत नव्हतं आणि भलतंच काहीतरी मागायची. कधी हे करू वाटतं तर कधी ते करू वाटतं. आता तिला 7वा महिना लागला होता. अर्जुन तिला नाश्ता खाऊ घालून ऑफिसला गेला होता आणि ती फोन करत होती अर्जुनला, पण तो मीटिंगमध्ये होता आणि ती हिरमुसली. तिला अजिबात धीर धरवत नव्हता. इतकी शांत संयमी तन्वी पण गरोदर राहिल्यापासून खूप उतावीळ, अल्लड, लहान मुलीसारखी वागत होती. तिच्या मनात काही आलं की लगेचच अर्जुनला सांगितलं पाहिजे आणि लगेचच त्यानं ती गोष्ट तिच्यासमोर हजर केली पाहिजे असं तिला वाटायचं. मग तिनं पुन्हा फोन लावला. अतुल म्हणाला, मॅम अजून मीटिंग संपली नाही. अर्जुन सर इज एंगेज. आणि तिला राग आला. माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय असू शकतो त्याला? का नाही फोनवर येत अर्जुन? असं म्हणून ती फुगून बसली होती आणि त्याचा कॉल आला तर ती गाल फुगून अर्जुनला म्हणाली, अर्जुन तू ना अजिबात चांगला नाहीस. तो म्हणाला, व्हॉट हॅपन डार्लिंग? व्हाय आर यू अपसेट? ती म्हणाली, तू फोन का टाळतोस माझा? किती कॉल केले मी. तनू अगं मीटिंग होती ना बच्चा. आणि तो असं म्हणाला इतक्यात अतुलने ते ऐकलं आणि गालात हसला आणि डोळ्यांनी खुणा करू लागला. तसं अर्जुन त्याला फटका देत त्याच्या प्रायव्हेट रूममध्ये गेला आणि सोफ्यावर रिलॅक्स होत म्हणाला, बोल ना बेबी, काय झालं? तुला काही होतंय का? ती म्हणाली, होतंय काहीतरी. काय होतंय ग? समथिंग हां, कुछ होत आहे. ती म्हणाली, हो ना अर्जुन, तसंच काहीतरी होतंय आणि मला ना काहीतरी वेगळं करू वाटतंय. तो म्हणाला, बोल काय करू वाटतं? अर्जुन जानू आज लवकर घरी येशील? तो म्हणाला, का गं, आज काय नवीन फरमाईश? आणि ती म्हणाली, मला की नाही पबमध्ये जायची इच्छा झाली आहे. तसे अर्जुनने मोठे डोळे केले आणि म्हणाला, व्हॉट, आर यू सिरियस? तनू तू हे झोपेत बोलतेस का? आणि हे सगळं बाहेर उभा राहून अतुल ऐकत होता. तन्वी म्हणाली, नाही ना अर्जुन, मी झोपली नाही, जागीच आहे. खरंच मला जवळ असं वाटतंय आणि जाऊया ना संध्याकाळी प्लीज थोडा वेळ, माझी खूप इच्छा आहे रे. अर्जुन थक्क होऊन म्हणाला, तनू अशी ही विश असते का गं? अगं मग मी सुद्धा कधीच नाही गेलो अशा पबमध्ये. ती म्हणाली, अर्जुन तुला काय वाटतं मी काय रोज जाते काय तिकडे? मी पण नाही कधी गेले, पण आता तुझ्या बेबीला जावंसं वाटतंय ना, तर मी काय करू? अर्जुन प्लीज डिअर, जाऊया का? आणि अर्जुन दीर्घ श्वास घेत म्हणाला, ओके येतो मी लवकर, पण तनू आपल्याला कोणी पाहिलं तर काय होईल? ती म्हणाली, काय होईल म्हणजे? तू मोठा बिझनेसमॅन असला तरी तुलाही तुझं घर आहे, बायको आहे, ती गरोदर आहे आणि तिच्या इच्छा पूर्ण करणं ही तुझी फर्स्ट प्रायोरिटी आहे, अशी तन्वी एका दमात म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, ओके आय अंडरस्टँड माय ड्युटी अँड आय विल कम ॲज सून ॲज पॉसिबल. मला माझ्या जबाबदाऱ्या कळल्या आहेत आणि मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो. हॅपी? आणि तन्वी फार खुश होत म्हणाली, हॅपी जानू, लव यू सो मच. असं म्हणून तिने त्याला एक किस दिला आणि अर्जुन म्हणाला, हे तनू, नॉट लाईक धिस, असं नाही चालणार किस. आणि ती हसून म्हणाली, ओके देन कम फास्ट. आणि अर्जुन चावटपणा करत म्हणाला, किससोबत आणखी काय मिळेल? ती म्हणाली, किससोबत आणखी एक किस मिळेल. मग तो म्हणाला, मग आणखी एका किससोबत काय देशील? ती हसून म्हणाली, आणखीन एका किससोबत आणखीन एक स्पेशलवाला किस देईन. आता तिला माहीत होतं की अर्जुन सरांच्या मनात काय चाललं आहे, पण ती मुद्दाम त्याची फिरकी घेत होती. आणि तो म्हणाला, तनू किसके आगे भी कुछ होता है या नहीं? ती काहीच नाही कळलं असा आव आणत म्हणाली, किसके आगे क्या होता है मुझे तो पता ही नहीं. अर्जुन हसून म्हणाला, अच्छा जी, तो ये बात है. मग मला वाटतं की मी लवकरात लवकर घरी आलो पाहिजे आणि तुला सगळं सांगितलं पाहिजे की किस नंतर काय असतं. ती लाजत म्हणाली, अर्जुन आता सांग ना. तो म्हणाला, नो ऐसी बातें फ़ोन पर नहीं की जाती, घर पर आकर फुर्सत से समझाएंगे. आणि ती हसून म्हणाली, अर्जुन सर जल्दी आइए वरना आप इस किस को भी मिस कर देंगे. आणि त्यानं तिला विचारलं, लंच केलंस? ती हसून म्हणाली,
3 टाईम. आणि तू? तो हसला आणि म्हणाला, अगं नाही, अजून एक इम्पॉर्टंट मीटिंग होती, ती फिनिश केली. अर्जुन, हेल्थ इज वेल्थ, गॉट इट? यस बेबी, आय नो, पण खूप महत्त्वाची होती मीटिंग आणि थोडी जास्त लांबली. आता करतो ना मी लंच, अतुल वाट बघत आहे माझी. जाऊ मी आता? ओके, कम सून, असं ती म्हणाली आणि त्यानंही फोन ठेवला. मग बाहेर आला हसतच आणि अतुल म्हणाला, काय झालं सर? आज रात्री नाही का सकाळ पण नाही, दुपारीच कळी कशी काय खुलली तुमची? मॅडमनी खूपच खुश केलेलं दिसतंय फोनवरच. तुम्ही मला सांगणार नाही हे मला माहीत आहे, पण काय म्हणाल्या काय मॅडम, सांगा तरी. आणि अर्जुन विश्वास न बसून म्हणाला, अरे वर्ष होऊन गेलं लग्नाला आमच्या, तरी हिला कधी पबमध्ये जायची इच्छा नाही झाली. म्हणजे त्या टाईपची ती नाहीच रे, पण आता अचानक यार अशी ही इच्छा होऊ शकते. ती म्हणाली की तिला आज पबमध्ये जायची इच्छा झाली आहे. असं असतं अतुल? आय कांट बिलीव यार, म्हणजे जी हॅबिट नाही ती सुद्धा लागू शकते प्रेग्नन्सीमध्ये. यार उद्या ड्रिंक करायची, स्मोकिंग करायची इच्छा होऊ नये म्हणजे झालं. आणि अतुल म्हणाला, सर असंही होऊ शकतं बरं का. अहो हे असंच असतं, तुम्हाला खरं सांगायचं तर ही बेबीची इच्छा असते असं म्हणतात. ते खरं असावं. बायका अगदी स्वभावाच्या विरुद्ध वागायला लागतात. जे आवडत नसतं तेच आवडतं, आणि यालाच तर डोहाळे म्हणतात. अर्जुन काहीच न कळून म्हणाला, हां कसले डहाळे? अतुल हसून म्हणाला, डहाळे नाही हो सर, डोहाळे. आणि ते नाही पूर्ण केलं तर बेबीचा कान फुटतो असं म्हणतात. आणि अर्जुन म्हणाला, ओ असं पण असतं? मग मी तनूची पण इच्छा पूर्ण करणार, ही सुद्धा. आणि तिला आणखीन तिच्या सगळ्या विश विचारतो आणि त्याही पूर्ण करतो. पण अतुल, माझं बेबी खरंच पबमध्ये जाईल इतक्या लहान वयात? अतुल हसून म्हणाला, सर आता मी काय सांगू त्याचं, ते तर तुमच्यासारखं वाटतंय मला, समथिंग डिफरंट. आणि सर ड्रिंकचं नाव काढल्यावर मला काहीतरी आठवलं. अर्जुन म्हणाला, काय रे? अतुल म्हणाला, सर खूप दिवस झाले ना, आपणही घसा ओला नाही केला. आणि अर्जुन विचार करत म्हणाला, यस यू आर राईट. आज बसलो असतो यार, पण तन्वीनं घरी बोलावलं ना लवकर. त्यापेक्षा तू तुझ्या घरी तुझा घसा ओला कर, मी माझ्या घरी करतो. अतुल म्हणाला, आमच्या घरी तुमच्या घरी चालतं तसं नाही ना चालत सर. बायको तांडव करते ड्रिंक घेतली की. आणि आता तर काही विचारूच नका. प्रेग्नेंट राहिल्यापासून बाळावर असा परिणाम होऊ नये, तसा परिणाम होऊ नये म्हणून रोमॅन्टिकसुद्धा होऊ देत नाही. वाकडं तिकडं थोडंसं रोमॅन्टिकसुद्धा बोलू देत नाही. आणि अर्जुन म्हणाला, ओ रिअली? मग माझं तुझ्यापेक्षा बरं आहे म्हणायचं. अतुल म्हणाला, म्हणजे तुम्ही रोमॅन्स करता? आणि अर्जुन हसून डोळा मारत म्हणाला, येस, अजून तरी सुरू आहे. आणि आजचा माहोलसुद्धा बनवला आहे मगाशीच. आणि अर्जुन खूप खुश आहे. हे पाहून अतुल रडका चेहरा करत म्हणाला, माझा तर वनवास सुरू आहे सर. यू आर लकी सर, बट आय एम हॅप्पी. मला मुलगी झाली आहे. हे ऐकून अर्जुन खुश झाला. आणि अतुल म्हणाला, आता सेलिब्रेशन करण्यासाठी तरी मला कंपनी द्या ना. माझी तर अवस्था दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा अशी झाली आहे. आणि अर्जुन हसून म्हणाला, अतुल तुझी नौटंकी बंद कर आणि आज राहू दे, पण उद्या नक्की आपण घसा ओला करू. असं म्हणून दोघे कामाला लागले. आणि संध्याकाळी अर्जुन घरी गेला तर तन्वी पबमध्ये जाण्यासाठी तयार होऊनच बसली होती. आणि तरीही अर्जुन म्हणाला, तनू पबमध्ये या अवस्थेत आता कसं वाटेल ते, आणि काय म्हणतील लोक? ती म्हणाली, अर्जुन तुला माझी पर्वा आहे की लोकांची? तनू मला तुझीच पर्वा आहे, पण अगं. आणि ती फुगली. आता अर्जुन सरांचा नाईलाज झाला आणि तिला त्यानं मिठी मारली आणि म्हणाले, डोंट एंग्री स्वीट हार्ट, आलोच मी फ्रेश होऊन, तोपर्यंत कॉपी सांगशील माझ्यासाठी? आणि ती हसून पण तशीच गाल फुगवून म्हणाली, ओके. आणि तिने इतक्यात कुणाल आणि रियाला कॉल केला आणि बोलावलं. तेवढीच कंपनी. अर्जुन फ्रेश होऊन आला. कॉफी आली होती इतक्यात त्याची. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन मी कुणाल आणि रियालासुद्धा कॉल केला आहे, तुला चालेल ना बेबी? असं घाबरत म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, सध्या तुझं तर सगळं चालतंय घरात. अँड बाय द वे, बरं केलं. मला जरा ऑड तरी नाही वाटणार, कारण रिया असेलच तुझ्यासोबत, त्यामुळे. मग आता ते सगळे पबमध्ये गेले. एका छान टेबलवर बसले होते. या अवस्थेत पबमध्ये तिला पाहून जरा भुवया उंचावल्या होत्या बघणाऱ्यांच्या. पण काय करणार, आता सगळं गेलं तेल लावत. बायकोची इच्छा ही सर्वात जास्त महत्त्वाची.
भरपूर तरुण मुलं मुली जोडीने येत होते, डान्स करत होते. रिया आणि कुणालसुद्धा डान्स करत होते, एन्जॉय करत होते. अर्जुन अधूनमधून त्या दोघांना कौतुकाने पाहत होता आणि त्याला आठवलं की रियाचा बर्थडे जवळ आला आहे. तिची खरी बर्थ डेट त्याला माहीत होती. अर्जुन तन्वी एका जागी बसले होते. ज्यूस घेतलं होतं आणि अर्जुन म्हणाला, वेट, थांब, पिऊ नकोस. ती म्हणाली, का? लेट मी चेक. असं म्हणून अर्जुननं तिच्या ज्यूसचा ग्लास हातात घेऊन एक घोट घेतला आणि मग तिला देत म्हणाला, नाव धिस ओके, आता पी. आणि तन्वी हसली, कारण एकदा पार्टीमध्ये तिच्यासोबत काय झालं होतं हे तिला आणि तिच्यापेक्षा जास्त अर्जुन सरांना आठवलं. आणि ती म्हणाली, अर्जुन जा ना तू पण डान्स कर. अर्जुन म्हणाला, कोणासोबत करू? त्यापेक्षा नको, आता तुझ्याजवळच बसतो. आणि ती म्हणाली, मग चल आपण दोघं डान्स करू. अर्जुन म्हणाला, या अवस्थेत तू करशील डान्स? ती हसून म्हणाली, अर्जुन अरे उड्या मारायच्या आहेत का? आणि ही सुद्धा इच्छा आहेच की माझी. मग दोघेही गेले आणि एकमेकांच्या मिठीत हळूहळू डान्स करत होते. इतक्यात पाठीमागून एका मुलीचा तन्वीला धक्का लागला. ती अर्जुनच्या अंगावर कोसळली. तन्वी खूप घाबरली होती. तिनं त्याचा हात फार घट्ट पकडला होता. यावरूनच ती किती घाबरली आहे हे कळत होतं. आणि अर्जुनला तर फार राग आला होता तिचा. तो तिला म्हणाला, आर यू मॅड? दिसत नाही का? नीट बघून डान्स करता येत नाही? आणि ती मुलगी म्हणाली, हे बघ, इथे सगळेजण एन्जॉय करण्यासाठी येतात, सांभाळून सांभाळून डान्स करायला नाही. आणि गर्दीही आहे. मग अशा अवस्थेत बायकोला घेऊन कोण पबमध्ये येतं का? घरीच आराम करायचा सोडून. आणि अर्जुनला तिचा आणखीन जास्त राग आला. तो तिच्यावर दात ओठ खाऊन म्हणाला, लिसन. आणि तन्वीनं त्याचा हात पकडला आणि अर्जुनला शांत केलं. म्हणाली, इट्स ओके बाबा, काम डाऊन. अँड शी इज राईट. तिचं बरोबर आहे. अर्जुन म्हणाला, मग मी तुला सांगत होतो ना, पण तू माझं ऐकत नाहीस. आता तुला काही झालं असतं तर? तन्वी म्हणाली, किती काळजी करतोस अर्जुन? इच्छा झाली तीच पूर्ण करायला आलो होतो ना आपण. आणि इथं खूप गर्दी आहे, त्यामुळे थोडासा धक्का लागला. डोंट वरी, आय एम ॲब्सोल्युटली फाईन. काही झालं नाही ना? मग झालं तर चल, आता भूक लागली, असं ती लाडात येत म्हणाली. कुणाल, रियासुद्धा म्हणाले, अर्जुन सोड आता, चल इथून. आणि सगळे बाहेर निघाले. आणि तरी अर्जुन सरांनी एक तिरका जळजळीत कटाक्ष त्या मुलीवर टाकलाच. खुनशी अर्जुन सर. मग सगळ्यांनी छान जेवण केलं. कुणालने रियाला कोपर मारून खुणावलं. तसं रिया म्हणाली, अर्जुन दादा, अरे तू तन्वी दिदीला आमच्याकडे कधी पाठवशील? आणि अर्जुन काहीच न कळून म्हणाला, फॉर व्हॉट? कशासाठी? रिया म्हणाली, अरे आता 7वा महिना सुरू आहे ना, मग त्यांचं डोहाळ्यात जेवणाचा कार्यक्रम करायला नको का? तो याच महिन्यात करतात. तो आम्हीच करायचा असतो. आणि अर्जुन म्हणाला, हे आहे ना जे आता तू म्हणालीस, तेच आज अतुलसुद्धा म्हणाला होता. तेच तुला लागलं होतं ना, म्हणून ती अशा विचित्र डिमांड करते. तन्वी काहीच न समजून म्हणाली, अर्जुन काय म्हणालास? काय लागलंय मला? अगं रिया काय म्हणाली आता ते? आणि रिया म्हणाली, मी तर म्हणाली की डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे. आणि अर्जुन म्हणाला, दॅट इज दॅट, डोहाळे, त्याचा कार्यक्रम पण असतो? आणि तन्वी हसून म्हणाली, अर्जुन त्याला बेबी शॉवर असं म्हणतात. आणि अर्जुन हसून म्हणाला, ओ यस, अतुलनं पण इन्व्हिटेशन दिलं होतं तनू आपल्याला, त्याच्या बायकोच्या बेबी शॉवरचं, पण मीच अगं विसरलो सांगायचं. मग तन्वी म्हणाली, अर्जुन आता माझाही 7वा महिना सुरू आहे ना, माझं बेबी शॉवर कधी करायचं? रिया म्हणाली, तेच तर ना अर्जुन दादा, आम्हीच करणार तन्वी दिदीचं बेबी शॉवर, तेही आमच्या घरी. आणि कुणाल मनात म्हणाला, हा धूमकेतू कसला ऐकतोय तेव्हा अजिबात हो म्हणणार नाही. आणि अर्जुन म्हणाला, कुणाल काहीच म्हणत नाही, तू तिचा भाऊ आहेस ना, तुला नको आहे का हे करायला? आणि आता कुणालसुद्धा थोडा ॲटिट्यूड दाखवत म्हणाला, म्हणजे प्रश्नच नाही, माझी लाडकी बहीण आहे ती. मीच रियाला हे बोलायला सांगितलं होतं, कारण आता ती माझी बायको आहे आणि तीही तन्वीची कोणीतरी लागते. अर्जुनला कुणालचा हा लुक खरं तर खूप आवडला. तो त्याचा टोन ओळखून म्हणाला, ओ रिअली? खरं की काय? पण रिया माझी लहान बहीण आहे आणि तू तिचा नवरा आहेस आणि मी तिचा मोठा भाऊ आहे.
तसा कुणालसुद्धा म्हणाला, तन्वीसुद्धा माझी लहान बहीण आहे आणि मी तिचा मोठा भाऊ आहे आणि तू तिचा नवरा. आणि आता तन्वीसुद्धा आणि रियासुद्धा एकमेकींकडे बघून डोळे उडवत हसत होत्या. अभोगी ना, बराबर की टक्कर. आणि अर्जुन म्हणाला, ओके, मी नाही पाठवणार तनूला तिकडे. आणि कुणाल म्हणाला, मग मीही रियाला नाही पाठवणार तिकडे. आज कुणाल काय खाऊन आला होता काय माहीत. त्याला असं कॉन्फिडन्सनं बोलताना पाहून तन्वीलासुद्धा आश्चर्य वाटत होतं. आणि अर्जुन मनात म्हणाला, या डफर साल्यामध्ये इतकी हिंमत कधी आणि कशी आली. मला उलट उत्तर देतो हा. आणि अर्जुन म्हणाला, मी कधीही येऊ शकतो आणि रियाला घेऊन जाऊ शकतो. मग कुणाल म्हणाला, मी सुद्धा तसंच करू शकतो. अर्जुन म्हणाला, कुणाल विसरू नकोस, तू माझा साला आहेस. आणि कुणाल म्हणाला, अर्जुन तूही विसरू नकोस, तू सुद्धा माझा साला आहेस. आणि दोघेही हसायला लागले. मग अर्जुन म्हणाला, चला निघूया, वी आर गेटिंग लेट. आणि सगळे निघाले. रियाने तन्वीला हाताला पकडून गाडीकडे नेलं. कुणाल त्यांच्या मागे निघाला तसं अर्जुनने त्याच्या हाताला पकडलं आणि मागे घेतलं. आणि हळूच म्हणाला, साले साहब क्या बात है, इतना कॉन्फिडन्स कहाँ से आया अचानक. आणि कुणाल हसून म्हणाला, साले साहब अचानक से नहीं, जब से शादी हुई है तब से ट्रेनिंग चल रही है और ट्रेनिंग लेने वाली वो है मेरी वाइफ अँड युअर सिस्टर. असं तर रियाकडे इशारा करून म्हणाला. आणि अर्जुन हसून म्हणाला, ओ रिअली, दॅट्स नाईस. शेवटी ती बहीण कोणाची आहे. द अर्जुनची, गॉट इट. आणि माझी बहीणसुद्धा वाघीणच आहे. आणि कुणाल म्हणाला, आणि माझी बहीणसुद्धा वाघीणच आहे. हा पण माझ्यातला वाघसुद्धा हळूहळू जागा होतोय बरं का. आणि त्याची सुरुवात मी तुझ्यापासून केली. अर्जुन काहीच न कळून म्हणाला, का, माझ्यापासून का. आणि कुणाल हळूच म्हणाला, तुझ्यासारख्या अँग्री यंग मॅनसमोर ॲटिट्यूड दाखवून बोलणं म्हणजे खायचं काम नाही. आणि तुझ्यासमोर बोललो म्हणजे आता मी कोणासमोरही बोलू शकतो. उफ, पण भीती वाटली यार. आणि जर काही जास्त बोललो असलो तर सॉरी हां अर्जुन, माझं बोलणं मनावर घेऊ नको हां. हे मी रियाला दाखवण्यासाठी बोलत होतो. आणि आता अर्जुननं कपाळावर हात मारला आणि म्हणाला, हा बघा, बिनशेपटाच्या वाघिणीचा भाऊ, बिनदाताचा आणि बिन नखांचा वाघ.